मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे। मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पालघरमध्ये 6 जागांसाठी 6 ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठीच प्रशासनाने ही तयारी केलेली आहे। सध्या पालघर येथील तहसील कार्यालय स्ट्रॉंग रूम मध्ये आहे आणि आपण पाहू शकता ह्या ठिकाणी जे आहे तहसील कार्यालय या ठिकाणी जे आहे ते मतपेट्या जे आहे या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन आपण पाहू शकता पूर्णपणे असं सज्ज दिसत आहेत। मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले असून मतमोजणी ही जी आहे सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे। पालघर जिल्ह्यात 6 विधानसभा जागांसाठी एकूण 53 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उभे आहेत। तसेच पालघर जिल्ह्यात 6 पैकी 3 जागावर महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत असली तरी उर्वरित बोईसर, वसई आणि नालासोपारा ह्या ठिकाणी जे आहे ते बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अशी लढत दिसून येत आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर।